याविषयी बोलायचंय. हे कसले पेपर्स आहेत? मध्यंतरी सगळी प्रॉपर्टी यांनी माझ्या नावावर केली होती, ती पुन्हा मी यांच्या नावावर केली. फक्त यांच्या सह्या हव्या त्याच्यावर. एकदा बघून घ्या ना प्लीज. तू तयार केलेत ना, मग नीटच असतील ते. आणि सुंदरची सही हवी आहे ना त्यावर. मग तू सुंदरशीच बोल, मला यामध्ये खेचू नका. आई, तुम्ही सह्या घेतल्यात तर बरं होईल. तुला जमत नसल तर राहू दे. आहे तसं ठीक आहे, पुढं मागं बघू आपण. अक्षरा, मी काय म्हणतो, मी जातो सुंदरच्या रूम मध्ये, त्याला समजवतो, त्याची मनधरणी करतो. सही अंगठा जे काय असेल ते घेऊन येतो मी. हा, दे पेपर. नाही, सया अक्षराच घेईल, तीच बोलल त्याच्या संग. होय, ठीक आहे, मी जाते. ताई, येतो मी. काय झालं? दार का उघडत नाहीये? कुठे गेले ते? प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. तुमच्या नावावर करायचे परत. अंगठा हवाय तुमचा यावर. आपल्यातलं समज तुटायला लागलंय हळूहळू. बाकी आता कसलाच विचार करू नका. बाळाचा विचार करा फक्त. या बैला तोडायचं म्हणते तर ही सारखी जळू आणि चिकटलेलीच आहे माझ्या राशीला. थांब, तुला अशी सैल नाही सोडायची. आता उपाशी तर अजिबात नाही राहायचं.
सुंदर तेव्हा भाजलं का तुला? बघू मला. नाही बघू की जरा भाजलं असेल. काही नाही. थांब म्या करते. बघू. थांब की जरा. मी औषध घेऊन येते. बघू इकडे हात कर जरा. राहू दे. लय भाजलं का? नाही नाही. अगं राहू दे, मी करतो. असं कसं माझ्यामुळे झालं ना उग तुला त्रास. थांब जरा. अगं नाही, नको, राहू दे. एवढं काय लागलं नाही आहे. अगं, राहू दे राहू दे. थांब रे सुंदर. नाही नाही, राहू दे, करतो. राहू दे, सोड. अरे करते की. थांब दे इथं हात. अगं हे औषध लाव. लाव. बघू. अगं अरे नको. थांब बघू दे. अगं थांब रे सुंदर. राहू दे. एवढं काय ना. थांब की. राहू दे. अरे चल. मी लागतो. थांब जरा इकडे लागलंय बघ. बस झालं आता. आता या घरातली आपली जागा हरवली. आपल्याच रूम मध्ये आगंतुक होऊन जावं. कसं म्हणावं आता हे घर आपलं. इकडून आता कायमचं बाहेर पडलेलं बरं. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. अशी पळपुट्यासारखी माघार नाही घेऊ देणार मी तुला. मी कुठेही जात नाहीये शरू. मग एवढ्या रात्री काय लिहितेस? ते ऑफिसचं महत्वाचं काम आहे. दाखव मला. सांगितलं ना महत्वाचं काम आहे ऑफिसचं. नाही, मला बघायचंय तू ऑफिसमध्ये काय काम करतेस ते. दाखव. कशाला हट्ट करतेस उगाच? मान्य कर, तू माघार घेतेस. मी काही माघार वगैरे घेत नाहीये शरू. मी ट्रान्सफरसाठी अप्लाय करते. ट्रान्सफर? का?
नाही राहायचंय मला इथे. इथे राहून कुठलेच प्रश्न सुटणार नाहीत. म्हणजे तू परिस्थितीसमोर हार मानलीयस? मी हार मानते शरू? का उलट जी परिस्थिती समोर आहे त्याच्याशी लढतीये असं नाही वाटत का तुला? तूच विचार कर ना. माझा नवरा ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते त्याला सोडून कशी राहू? आत्ता समोर जी परिस्थिती उभी राहिली ना शरू, ह्यातनं त्यांना बाहेर काढायचा हा एकच मार्ग आहे. या सगळ्यात हे खूप अडकत चाललेत शरू, तुला कळत नाहीये. आणि एक बायको म्हणून माझं कर्तव्य आहे त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढणं. मी ट्रान्सफर देणार आणि इथून बाहेर पडणार. यांना जर सुखी बघायचं असेल ना, हाच एकमेव मार्ग आहे. तुला असं वाटतं जिजू तुला इथून जाऊ देतील? नाही, आजपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले, पण ऑफिशियल जर कारण दिलं ना मी त्यांना, तसं ट्रान्सफर लेटर जर पुढे केलं तर नाही अडवणार मला. आणि तू राहू शकशील या घरापासून दूर? आत्ता ते महत्वाचंच नाही. आत्ता या सगळ्यातनं यांना बाहेर काढायचं आणि त्यासाठी ट्रान्सफर हा एकच पर्याय. काय सांगताय? खरंच? अक्षराने समधी प्रॉपर्टी सुंदरच्या नावावर केली? अगं होय तर उर्वशे, आपल्याला पाहिजे का नाही तसंच होणार आहे. आणि आता ही अक्षरा चांगलीच गोत्यात येणार आहे. नाहीतर काय, मान राजाच्या दरबारी आणि घरात केसणीची कारभारी असं झालंय तिचं. आपल्यासाठी मेनकाचा यो डाव म्हणजे सोन्याचं पान आहे. अक्षराला मूक वाटलं असेल की सुंदरच्या नावावर प्रॉपर्टी करून समज सोपं होईल, पर आपलं पान फिट्ट बसले तिला नाही कळणार. उर्वशे, आपल्या सगळ्या वाटाच्या खुल्या होणार आहेत आणि आपली 5ची बोटं तुपात जाणार आता. होय, पर तुमच्या एक लक्षात येते का? नाही म्हणजे मेनकानं सुंदरला फसवलं तर आहेच, पर यामध्ये आपला अजून एक फायदा आहे. काय? म्हणजे डाव रंगतोय मेनकाचा, पर या समद्यामध्ये फक्त सुंदर नाही तर वसुंधरा, निर्मला आणि अक्षरा या समद्यांचा धुवा उडणार. आपण फक्त मज्जा बघायची. अगे हे तर आहेच. उर्वशे, तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. वसुंधरानं आजच मला सांगितले सगळा हिशोब तूच बघ म्हणून. माझ्याच्याने काय बी व्हायचं नाही म्हणले. काय सांगताय? अहो यो म्हणजे डबल धमाका आहे की. हा, अहो घर फिरायलेत आपले. आजवर दिलं मातीत गाडून आणि देवानं दिलं छप्पर फाडून, असं झालंय. म्हणजे आता सुंदरची समधी प्रॉपर्टी आणि तुमच्या बहिणीचा बिझनेस समद आपल्या ताब्यात. उर्वशे, आज तागायत गाढवा सरकार राबलो ह्यांच्या हाताखाली, पण आता नाही.
आता आपण असं आयतं बसून खायची वेळ आलेली आहे. वय या समध्यामध्ये फकस्त ना सुंदरला फसवलं म्हणजे झालं. मग त्याला आणि त्याच्या आईला घरातून कचरा काढून फेकून देतात तसं फेकून देऊ. या अक्षराचं काय? अक्षराचं काय? तिच्यासाठी मेन का आहे ना तिचा कचरा करायला. उजाडलं तरी बी म्हातारी अजून झोपली. रोज तर या वेळेला उठून समजा घरभर दुडघोस घालत असते आणि आज अचानक काय झालं हिला? आई, ओ आई, अहो अहो उजाडले, उठा की आई. ओ तापाने फणफणल्यात पार. या म्हातारीला ना नको तिथं उड्या मारायची लई दांडगी हाऊस. काय गरज होती इतकी धावपळ करून ते ढिगभर लाडू करायची? आपलं वय काय, आपण करतो काय? आता हा अजून एक ताप कोण झेलणार? हिचं झोपणं, हिचं आजार पण सगळं माझ्याच बोडक्यावर. पण नाही 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 नाही, आता हेच करायचं. ह्या म्हातारीच्या तापाचं सोनं करून घ्यायचं. सॉरी, मला खरंच माफ कर. मी हा निर्णय घेतला यातच सगळ्यांचं भलं आहे. प्लीज थोडं समजून घ्या मला. मॅडम आत येऊ? हा, वरच्या ऑफिसला पोस्ट करा ताबडतोब. हो ठीक आहे मॅडम, आता लगेच जातो पोस्टात. आत येऊ का? या. बदली करून घेतेस ना? तुम्हाला कसं कळलं? कोणी सांगितलं? होय का नाही तेवढंच सांग. कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं हे जास्त महत्वाचं नाही. तू बदली करून घेते आहेस का नाही ते जास्त महत्वाचं. हो, बदलीचा अर्ज दिलाय मी. आणि मला काय बी समजून सांगायची गरज नाही. आणि म्या तुला इथं थांबण्यासाठी आलोच नाही बघ, आणि या पुढे बी कधी थांबवणार नाही. कारण मला ठाव आहे तुला ह्या समजाचा लई त्रास होतोय. त्रास? नाही नाही, मला काही त्रास वगैरे होत नाही. उलट ही माझ्यासाठी चांगली संधी आहे, नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन अनुभव घेण्याची. ती संधी मी का सोडू? अक्षरा, तुला IPS च्या ट्रेनिंग सोबत खोटं बोलायचं ट्रेनिंग मी दिलंय होय?
मला असं वाटतंय अक्षरा, तू एकदा पुन्यांदा विचार करावास. खूप विचार करून मी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले. आणि हेच योग्य आहे. ठीक आहे, तुझा निर्णय आहे. तुझा निर्णय कवाच चुकीचा नसतो. चालेल, तू म्हणशील तसं. हा मामी बोल. हॅलो सुंदर, अरे कुठं आहेस? मी हा इथंच. पर काय झालं? अरे काही नाही, तुझ्या निर्मला आत्याची तब्येत बरी नाही, लवकर तू घरला ये. काय? अगं काय झालं बरं आत्याला? फार काही नाही, कणकण आलीये म्हणतात आणि तुझीच आठवण काढायला लागलेत. तू लवकर घरला ये बाबा. हा अरे बापर, होय होय आलोच मी. अहो अहो काय झालं? आज भूक भागली बघा. कालपासून ते खिमटी खाऊन खाऊन माझी खिमटी झाली होती. अगं काय पण काय खातीस? हा पर जरा सांभाळून. कोणी जर तुला असं काहीतरी खाताना पाहिलं ना तर शंका येईल. आपलं पाऊल एकदम अचूक असते. कुट्टा रवल्यावर टापरून बसतो. मी काय काळजी करू नका. हा हा माहितीयेस, लई कौतुकाची. बटन तुटलं कोटाचं आणि कौतिक झालं पोटाचं, असं आहे तुझं. अगं पर यो सुंदर घरला यायला निघालाय, त्याचं काय करायचं? ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे? कळलं.